मित्रांनो, मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आपण कॉलेज रिव्ह्यू सीरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये आपण पी-आय-सी-टीचा कॉलेजचा रिव्ह्यू केलाय, डी-वाय पाटील अकोडीचा केलाय आणि आता आपण कॉलेज घेतलेलं आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच I2IT. ठीक आहे. त्या कॉलेजचा आपण आता रिव्ह्यू करणार आहोत. त्यामध्ये आपण डायरेक्ट सेकंड इयरच्या स्टुडंटसाठी हा व्हिडिओ असणार आहे. त्यामध्ये डायरेक्ट सेकंड इयरच्या स्टुडंटचे जे मार्क्स आहेत त्याचा कट ऑफ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ठीक आहे. आता कॉलेजचा कॉलेज कोड आहे 6754. ठीक आहे. हा कॉलेज कोड सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. आता आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी कट ऑफ बघूया की कशा प्रकारे कट ऑफ लागलेला आहे. तर 23 सीट महाराष्ट्र स्टेट कॅटेगरीसाठी होत्या आणि ई साठी 3 होत्या. ठीक आहे. आता त्यामध्ये बघा, जे एस-सी कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांचा कट ऑफ सगळ्यात कमी 74.97 लागला होता. त्यानंतर एस-टी कॅटेगरीसाठी 76.23 लागला होता. त्यानंतर व्ही-जे-एन-टीसाठी 90 पर्सेंटाइल असा कट ऑफ लागला होता. एन-टी-2 साठी 90.74 असा लागला होता. एन-टी-1 साठी 91.26 तर एस-सी-बी-सी साठी 91.66. एस-सी-बी-सी साठी आपला लागला होता कट ऑफ 91.66. तर एस-बी-सी, ओ-बी-सी साठी 91.71, ओ-बी-सी साठी 91.77. त्यानंतर ओपनचा लागला होता 91.81. ठीक आहे. तर अशा प्रकारे कट ऑफ लागला होता आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ज्यांना 92.69 आहे त्यांनी सुद्धा एस-सी-बी-सी कॅटेगरी थ्रू या कॉलेजमध्ये ॲडमिशन केलेलं आहे आणि 93.89 साठी सुद्धा या कॉलेजमध्ये ॲडमिशन केलेलं आहे, ओ-बी-सी कॅटेगरीमधून. ठीक आहे. तर अशा प्रकारे याचा कट ऑफ होता डायरेक्ट सेकंड इयरचा. त्यानंतर ई-डब्ल्यू-एससाठी जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी कट ऑफ बघूया आपण. 90.40 पासून तर 93.09 पर्यंत रेंजमध्ये ई-डब्ल्यू-एसचा कट ऑफ लागला होता कॉम्प्युटर सायन्स या ब्रांचसाठी. त्यानंतर आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रांचसाठी आपण बघूया. त्यामध्ये 18 सीट होत्या. त्यापैकी 14 महाराष्ट्र स्टेटसाठी होत्या आणि 4 होत्या ई-डब्ल्यू-एससाठी. ठीक आहे. आता त्यामध्ये बघू शकता आपण, की एस-टी कॅटेगरीसाठी 83.75 वर लागलं होतं ते कॉलेज. त्यानंतर एस-सी साठी 88.31 पर्सेंटाइल वरती, एन-टी-2 साठी 89.54, एन-टी-1 साठी 90.17, एस-सी-बी-सी साठी 91.37 तर ओ-बी-सी साठी 91.43. तर अशा प्रकारे कट ऑफ व्हॅरी होत आहेत. एस-सी-बी-सी साठी लागलं होतं 91.49. त्यानंतर ओपनसाठी लागलं होतं 91.77. ओ-बी-सीसाठी लागलं होतं 91.56. ठीक आहे. अशा प्रकारे स्टुडंटला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी या ठिकाणी कट ऑफ होता. ई-डब्ल्यू-एससाठी आय-टीचा कट ऑफ काय होता 89.14 पासून ते 91.26 पर्यंत. ठीक आहे. तर तुम्हाला जर का तुमचे डायरेक्ट सेकंड इयरसाठी जर तुमचे मार्क्स किंवा पर्सेंट असं आपण म्हणू शकतो, ते जर काही या रेंजमध्ये असतील, तर तुम्ही या कॉलेजचा विचार करू शकता. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग तर 12 सीट्स ई-एन-टी-सीसाठी त्या कॉलेजने ठेवलेल्या होत्या. त्यापैकी 3 ई-डब्ल्यू-एसच्या सीट होत्या. आता बघू शकता तुम्ही एस-सी कॅटेगरीसाठी 87.18 वर ते कॉलेज लागलं होतं. ओ-बी-सीसाठी 89.29 वरती. त्यानंतर एस-सी-बी-सीसाठी 90.06. त्यानंतर ओपनसाठी 90.12. ठीक आहे. अशा प्रकारे कट ऑफ होता. ओपनचा कट ऑफ लागला होता 90.65. तर 91.65 या पर्सेंटाइलवरती एका स्टुडंटने ओ-बी-सी कॅटेगरी थ्रू सुद्धा या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. ठीक आहे. आता अशा प्रकारे सगळे कट ऑफ ई-एन-टी-सीसाठी लागला होता. ई-डब्ल्यू-एससाठी काय होतं बघा 85.71 तर 87.35 या रेंजमध्ये ई-डब्ल्यू-एसचा कट ऑफ लास्ट इयर लागलेला आहे. आता हे सगळे जे कट ऑफ आपण बघितले, हे सगळे कट ऑफ ऑफिशियली सी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आम्ही घेतलेलं आहे. ठीक आहे. ही प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट आहे कॅप राउंड 4 ची. ज्या विद्यार्थ्यांना भेटली होते कॉलेजेस, त्यांना या पर्सेंटाइलवरती अशा प्रकारे हे कॉलेज मिळालेलं आहे. तुम्ही ही सगळी लिस्ट सुद्धा बघू शकता. ठीक आहे. आता आपण या कॉलेजचा रिव्ह्यू बघूया, की कॉलेजला फीज किती आहे आणि कॉलेजची प्लेसमेंट कशी आहे. कॉलेजबद्दलच्या गोष्टी आपण थोड्याशा बघून घेऊ. स्क्वेअर आय-टी या कॉलेजची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. त्यामध्ये आपण आता फी स्ट्रक्चर बघणार आहोत. आता बघा डायरेक्ट सेकंड इयर बी-टेकच्या स्टुडंटसाठी फी स्ट्रक्चर आपण बघूया. ठीक आहे. आता फी स्ट्रक्चरमध्ये बघा, फीज कशाप्रकारे असणार आहे. ओपनला ट्युशन फी आपली किती आहे? ₹1,06,179. त्यानंतर डेव्हलपमेंट फी आहे ₹15,821. त्यानंतर असे छोटे-छोटे फीज फीज कॅल्क्युलेट केल्यानंतर
ओपनसाठी टोटल फी होणार किती आहे? ₹1,34,499. त्यानंतर ओ-बी-सी, ई-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, एस-सी-बी-सी हे जे स्टुडंट असणार आहे म्हणजे बॉईजसाठी बरं का. गर्ल्ससाठी ट्युशन फी माफ आहे. सो बॉईजसाठी ओ-बी-सी, ई-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, एस-सी-बी-सी जे बॉईज आहे त्यांच्यासाठी ट्युशन फीमध्ये 50% कन्सेशन असतं आणि बाकी सगळी फी जशाच तशी. तर त्यांच्यासाठी टोटल फी होणार आहे ₹81,409. त्यानंतर ज्या गर्ल्स आहे गर्ल्ससाठी डायरेक्टली फीज आहे 28,320. त्यानंतर एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डीचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी माफ असते. सो त्यांची फीज होणार आहे 12,499. त्यानंतर एस-बी-सी, व्ही-जे, डी-टी, एन-टी या स्टुडंटची फी होणार आहे ₹28,320 ₹28,320. ठीक आहे. तर अशा प्रकारे फी स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे. तर प्रत्येक वर्षी तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला अशा प्रकारे फी स्ट्रक्चरमध्ये प्रत्येक वर्षी फीस भरावी लागणार आहे. आता यानंतर या कॉलेजच्या आपण प्लेसमेंटबद्दल बघूया, की प्लेसमेंट कॉलेजचं कसं आहे, ठीक आहे. आणि सगळ्या गोष्टी कशाप्रकारे होत असतात. तर प्लेसमेंटमध्ये आपण सिलेक्टेड स्टुडंट बघूया, की कसे-कसे स्टुडंट सिलेक्ट झालेले आहेत. तर 2026-27 चा डाटा आपल्याकडे आहे. तर 27 मध्ये सायबरनेटिक्स या कंपनीने 4.2 एल-पी-एचं पॅकेज देऊन स्टुडंटला अपॉर्च्युनिटी दिली होती. त्यानंतर इनेबल 3 या कंपनीने सुद्धा स्टुडंट्सला प्लेसमेंट दिलेली आहे. त्यानंतर डाटास्मिथ एआय, त्यानंतर पी-टी-सी सॉफ्टवेअर. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या कंपनीज आहेत ज्यांनी 26-27 या वर्षासाठी स्टुडंटला अपॉर्च्युनिटी दिली. हा 25-26 चा डाटा आहे. ठीक आहे. यामध्ये स्टुडंटला अशा या सगळ्या कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात आणि स्टुडंटला प्लेसमेंट प्रोव्हाईड करतात. तर त्यामध्ये आपण बघू शकता ॲग्नोटिक टेक्नॉलॉजीज झालं, ॲपविझर सोल्युशन्स झालं, अरिस्टा नेटवर्क्स झालं, क्रेव्ह इन्फोटेक, टाटा इन्फोटेक, त्यानंतर पी-डी-बी टेक्नॉलॉजीज, पर्सिस्टंट सिस्टम्स, कायनेटिक्स, आर-एफ बाईट्स, आर-एस स्क्वेअरसॉफ्ट टेक्नॉलॉजीज, रिदम फ्लो सोल्युशन. ठीक आहे. त्यानंतर स्कॅफलर इंडिया, सिन्सो वेब रिॲलिटीज अशा प्रकारच्या भरपूर कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात. फक्त एन-टी-सी स्टुडंटसाठी सुद्धा या कॉलेजमध्ये भरपूर कंपनी येत असतात. त्यानंतर सी-एस-आय-टीसाठी तर या कॉलेजमध्ये ऑलरेडी भरपूर कंपन्या येत आहेत. ठीक आहे. त्याच प्रकारे 2024 चा सुद्धा डाटा आहे. असा सगळा डाटा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन सुद्धा बघू शकता. ठीक आहे. की कशाप्रकारे स्टुडंट्सला कशाप्रकारे पॅकेज लागलेले आहेत. एन-टी पॉवरने 6 to 7.2 एल-पी पर्यंत पॅकेज प्रोव्हाईड केलेत. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपण कॉलेजबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण कॉलेजमध्ये बघू शकता ए-आय-सी-टी अप्रूव्हल कॉलेज आहे, डी-टी अप्रूव्ह आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड कॉलेज आहे. नॅकने अप्रूव्ह केलेलं आहे, एन-बी-ए अप्रूव्हल आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे या कॉलेजचा ओव्हरऑल आपला रिव्ह्यू होता. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा अजून या गोष्टी सगळ्या एक्सप्लोर करू शकता आणि सगळ्या गोष्टी या कॉलेजबद्दल जाणून घेऊ शकता. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यालाही सुद्धा या कॉलेजबद्दल सगळ्या माहिती होईल, कट ऑफ वगैरे या सगळ्या गोष्टी त्याला कळेल. धन्यवाद.